बच्चों एक सीक्रेट शेयर करूं। ये पेपर है 2024 का। तो क्या करते स्कूल वाले, यहाँ पे अभी जो यूनिट टेस्ट आपकी होगी इसमें से एज इट इज क्वेश्चन यूनिट टेस्ट में दिखेंगे। जैसे कि फर्स्ट सेकंड थर्ड चैप्टर के ऊपर आप देखो, आपको पता है अब मैं मराठी में बात करूंगा और इंग्लिश वाले जो है आप भी ध्यान से देखिए क्योंकि आपको भी यही सवाल रिपीट हो सकते एग्जाम में। जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोणतं? हा क्वेश्चन बोर्ड वाल्यांनी विचारलाय, स्कूल वाले टाकणारच। ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला चांगलाच माहिती आहे बघा, एका विद्यार्थ्यानं चुकवला कारण आपले तो क्लास करत नव्हता। हितोपदेश हा संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला होता? आपल्याला माहित आहे, फेडरिक मॅक्स मुलर। त्यानंतर या ठिकाणी हे काही प्रश्न आहेत जे आपले व्हायचे आहेत शिकवणं। त्यानंतर आपल्याला हा क्वेश्चन माहित आहे, मायकल फुको, त्यानंतर कार्ल मार्क्स बद्दल, रेने देकार्ते बद्दल। आणि याच्यामध्ये हे सगळे प्रश्न पण आपल्याला जे आहेत इम्पॉर्टंट आहेत, हे करून ठेवायचे। त्यानंतर मोठ्या प्रश्नांकडे आपण जाऊया। याच्यामध्ये बघा, हा प्रश्न आपण बघू शकतो, मी डायरेक्ट आपल्याला IMP देतोय। हे बघा, उपयोजित इतिहास हा करून ठेवायचा आपल्याला। त्यानंतर हे क्वेश्चन 2, ज्ञानाचं पुरातत्व का म्हणतात? बखर हा साहित्यातला महत्त्वाचा प्रकार का आहे? आणि तो प्रकार, त्याच्यावरती क्वेश्चन 100% आहे। आणि अजून एक क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो जो तुम्हाला अजून खूप मार्क वाढवून देईल, तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय आणि पर्यटनाचे कोणते 3 प्रकार। तर यामध्ये तुम्हाला ह्या 2 गोष्टी करून ठेवायच्या। बाकी आपण पॉलिटीमध्ये जर बघितलं तर हे 2 क्वेश्चन निवडणूक आयोगानं स्पष्ट केलेले आणि भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहे। सो करून ठेवा। ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू। थँक्यू।